मी आता रेल्वे ब्रेकफास्ट करतो. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एरॉन्स लाईफस्टाईल ब्लॉग. आज आपण आलो आहोत कोकण एक्सप्लोर करायला. मुंबईहून सकाळी जनशताब्दी एक्सप्रेस पकडून आपण दुपारी कुडाळ स्टेशनला उतरलो. तिथून 25 किलोमीटर ट्रॅव्हल करून मापण मार्गे आपण पोचलो खवणे या छोटेखानी गावात, जिथे आपली राहण्याची बुकिंग आहे तिथल्या ब्लू लगून या सुंदर बीच रिसॉर्टमध्ये. चला तर मग मित्रांनो, आपण जात आहोत आता ब्लू लगून या रिसॉर्टमध्ये, जो खवणे येथील सुंदर बीचवर आहे. समोर आपण पाहू शकता पांढरा शुभ्र वाळूचा निसर्गरम्य खवणे समुद्र किनारा. ही जागा फारशी फेमस नसल्यामुळे पर्यटकांची वर्दळ खूपच कमी असते. त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की हा तुमचा प्रायव्हेट बीचच आहे. हा बीच आणि हे गाव पर्सनली माझ्या खूप फेवरेट आहे. समोर तुम्ही पाहू शकता ब्लू लगून बीच रिसॉर्टचा गेट आणि कंपाऊंड, जे एक्झॅक्टली बीचला लागूनच आहे. रिसॉर्टच्या आवारातच कंपाऊंडमध्ये त्यांनी खूप सारी झाडे लावली आहेत. त्यामुळे जरी बीचवर ऊन असेल तरी बीचच्या आवारात सावली व थंडावा असतो. बीचच्या कंपाऊंडमध्ये आवारात हे असे झाडांना नेटचे हॅमॉक लावले आहेत, जिथे तुम्ही टाइम स्पेंड करू शकता, रिलॅक्स करू शकता. समोर तुम्हाला दिसत आहे ब्लू लगून रिसॉर्ट, ज्यात तुम्हाला 4 सी फेसिंग रूम्स अवेलेबल आहेत. 2 फर्स्ट फ्लोअरवर आणि 2 सेकंड फ्लोअरवर, आणि 4ही रूममधून समुद्राचा नयनरम्य नजारा दिसतो. ग्राउंड फ्लोअरवर त्यांचे रेस्टॉरंट आहे, ज्यात तुम्ही ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर ऑर्डर करू शकता. बाहेरील शेडमध्ये त्यांनी डायनिंगची सिटिंग अरेंजमेंट केली आहे, जिथे तुम्ही अस्सल मालवणी पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. समोर तुम्ही पाहू शकता हॉटेलचे रिसेप्शन आहे. भिंतींवर सुंदर पेंटिंग्स लावलेले आहेत, सिनरी लावलेल्या आहेत. हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मॅप सुद्धा लावलेला आहे, ज्यावरून तुम्ही तुमचे आयटनरी प्लॅन करू शकता. येथून बीच पासून विविध पर्यटन स्थळे किती दूर आहेत त्यांचे डिस्टन्स त्यांनी मेन्शन केले आहे.
वॉशिंग